पावसाची प्रतीक्षा न करता वरबाडे येथे पोळ कांद्याची लागवड सुरू. मात्र वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक म्हणून कांद्याला मोठे महत्त्व आहे. कांदा पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अनेक आर्थिक व्यवहार आणि वर्षभरातील खर्चाचे नियोजन अवलंबून असते. त्यामुळे कांदा लागवड आणि त्यानंतर मिळणारा बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. चांदवड तालुक्यातील वरबाडे येथे व अन्य ठिकाणी सध्या पोळ कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली असून तर शेतकरी अशोक वाळवा जाधव यांनी आपल्या शेतात पोळ कांद्याची लागवड सुरू केली आहे. मात्र परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पावसाअभावी शेतीतील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान पोळ कांद्याचे बियाणे तसेच रोपे लागवडीसाठी तयार झाल्याने ते खराब होऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता उपलब्ध पाण्याच्या आधारे कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. त्यामुळे वरबाडे परिसरात सध्या शेती शिवारात कांदा लागवडीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र कांदा लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. एका एकर कांदा लागवडीसाठी साधारणतः 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यातच खतांचे वाढलेले दर, मजुरीचे वाढलेले दर, औषधे आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढलेल्या किमती यामुळे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कांदा लागवडीसाठी मोठा खर्च करूनही भविष्यात कांद्याला योग्य बाजारभाव मिळेल की नाही, उत्पादन खर्च भरून निघेल की नाही आणि केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता आहे. पावसाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि कांद्याच्या बाजारभावातील अनिश्चितता या तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कांदा हे आमचे प्रमुख नगदी पीक आहे, मात्र लागवडीपासून उत्पादनापर्यंत मोठा खर्च करावा लागतो. एवढा खर्च करून कांद्याला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात काय उरणार, अशी व्यथा शेतकरी व महिलांनी व्यक्त केली. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असतानाच पोळ कांद्याची लागवड सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा कांदा पिकावर टिकून आहेत. त्यामुळे आगामी काळात कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा वरबाडे परिसरातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या ठिकाणचा आढावा घेतलाय डीजे महाराष्ट्र न्यूजचे चॅनलचे संपादक देविदास जाधव यांनी. नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक जर म्हटलं तर कांदा हे पीक शेतकऱ्यांचं सर्वात प्रथम मानले जात आहे. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण कांदा हा पीक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आगाजलेला आहे, देशात आगाजलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा हा पीक लावले जात आहे. त्या अनुषंगाने आज चांदवड तालुक्यातील वरबाडे या गावामध्ये एक कांद्याची लागण चालू आहे. तिथे आपल्या पाठीमागे बघता संपूर्ण महिला ह्या कांदे लावत आहे आणि ह्या महिला कांदे लावत आहे. आता संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण कडक ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये ही कांद्याची लागवड चाललेली आहे. आपल्यासोबत काही बोलण्यासाठी काही महिला आहे, त्यांची संपर्क साधणार आहे. मी त्या महिला कशा कांदे लावतात, काय कशा करताय आणि त्यांना परवडतं का हे मी त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल आई? मंदार जाधव, राहणार वडबारे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा हा प्रसिद्ध आहे. तर सरासरी कांद्याला 1 बिघा कांदा लावला तर 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. तर आता महागाई झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय नेमकी, हे रोप फार मरतूक झालं होतं. तर उन्हामध्ये 1 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळं सगळ्यांची खूप नुकसान झाल्यामुळं हे रोप आता लावणी आलं. ते आम्ही उन्हामध्ये लावू राहिलो तर सरासरी 30 हजार रुपये खर्च झाला. तर आम्हाला रोजंदारी ही काहीच परवडत नाही. एकरी किती खर्च येतो तुम्हाला ताई? एकरी आम्हाला 60 हजार रुपये खर्च येतो. तेवढं करून खर्च मिळतो का? नाही मिळत आम्हाला. तर भाव नसल्यामुळे आम्हाला तो खर्च मिळत नाही. तर आम्ही शेतकऱ्यांनी नेमकी करायचं काय हे तुम्ही सांगा आम्हाला. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी एक महिला बोलण्यासाठी आहे, त्यांच्याशी संपर्क साधतोय. मावशी, मला हे सांगा, तुम्हाला हे कांदे लावण्यासाठी काय एकरी पडतंय, किती खर्च येतो एकरीला? एकरीला 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. आणि खादीची गोणी 2500ला आहे आणि शेवटपर्यंत कांद्याला बाजार आम्हाला 3000 तरी भेटला पाहिजे कमीत कमी. किती भाव मिळतो सरासरी तरी? सरासरी 5 पर्यंत गेलाच पाहिजे, पण सरासरी 3 पर्यंत तरी भेटला पाहिजे शेवटपर्यंत. आता सध्या खादीचा भाव काय आहे? खाद 2500ला एक गोणी, एक 1800ला गोणी. तर त्याला घ्यायला पैसे कुठून आणणार आम्ही?
तुम्हाला परवडतं का हे? परवडत नाहीच. गेल्या वर्षी तर किती खर्च केला, ते मजूर सुद्धा द्यायला पैसे नव्हते, तर 1 रुपया सुद्धा घरात आला नाही, उलटे घरातून पैसे भरावा लागले. आणि सध्या पावसाचं काय आहे? पाऊस कधीपासून नाही तुमच्याकडे? पाऊस आता 1 महिन्यापासून नाहीये. आणि तरी तुम्ही कांदे लावताय, कसे काय लावताय तुम्ही? मग पावसात पाणी नाहीये, कसं करणार? आहे थोडस बोरला पाणी हा. आणि तळ्यात थोडस साचलेलं, त्या पाण्यामध्ये लावतोय आता. आता एवढी एक भरणी होऊन जाईल, मग नंतरच पाहतोचे. पडला पाऊस तर आहे, नाही तर मग हे कांदे वाळून जाणार. त्याचप्रमाणे गेल्या 1 महिन्यापासून या चांदोड तालुक्यामध्ये पावसाचा एकदम हुलकावणी मारल्यामुळं शेतामधील जे काही पीक आहे ते पिकांची लावण्याचं काम चालू आहे. मात्र या ठिकाणचे जे शेतकरी आहे त्यांशी संपर्क साधतोय आपण, त्यांच्याशी बातचीत करतो. दादा, काय सांगाल तुम्ही? कधीपासून तुमच्याकडे पाऊस नाही आणि कांद्याची लागवड चालू करताय, आणि या कांद्याच्या लागवडीमध्ये तुम्हाला एकरी किती खर्च येतोय? साहेब, आता या शेतकऱ्याच्या व्यथा काय सांगावं तुम्हाला. अहो, कांद्याचा खर्च जर काढला तर आम्हाला काही मिळत नाही या कांद्याच्या याच्यामध्ये. एकंदरीत 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. खादीचा बाजार काय झाले, खाद घ्यायला पैसे नाही शेतकऱ्याकडे. आता हे कांदे लागण चालले, रोप लावून आलं म्हणून कसं तरी लावून द्यायचंय. बसून जाण्यापेक्षा, फेकून देण्यापेक्षा ते कुठंतरी आता शेतात लावून द्यायचं. थोडं तळ्यात पाणी साचलेलं आहे, त्याच्यात ते भरायचंय. एवढे 1-2 वेळेस भरलं तर आला पाऊस. कधीपासून नाही तुमच्याकडे? 1 महिना झाला पाऊस नाही. 1 महिन्यापासून पाऊस नाही. एकरी जर समजा तुम्हाला काही कांदे लावून परवडतं का? काय परवडत नाही त्याच्यामध्ये. कांद्याला बाजार राहिले शासनाने चांगले दिले तर परवडतं, नाहीतर खादीचे भाव कुठं गेले, गगनाला भिडले. खादीच्या गोण्या कुठं गेल्या. आता त्या शासनाने आता काय दिलं? साखर आहे तर सगळं झालं ना. आता शेतकरी तेलाचे बाजार वाढले, साखरेचे बाजार वाढले, गॅसचे बाजार वाढले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं हे नगदी पीक म्हटले जर नाशिक जिल्ह्यातील हे कांदा पीक आहे. मात्र त्यांना आता सध्या 1 महिन्यापासून पावसाने हुलकावणी मारल्यामुळे शेतात आलेलं हे रोप हे त्यांना कशा तरी पद्धतीने लावायचं आहे. कारण ते पाऊस येऊ अथवा न येऊ तरी त्यांना ते कांद्याच्या पिकावरच त्यांची घेवाणदेवाण राहते. काही टायमाला मुलींचं लग्न असेल किंवा कुठलाही काही खर्च करायचा झाला तर कांदे हा या पिकावर त्यांचं सगळं घेवाणदेवाण असते. त्यासाठी आता 1 महिना झाला पावसाने हुलकावणी मारली आहे. मात्र आता इथून पुढे पाऊस येईल का नाही असा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना पडला आहे. DJ महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदोड.